नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं यमुना नदीचं उगमस्थान आहे आणि हे तब्बल 3000हून जास्त उंचीवर असलेलं आहे. हर हर महादेव. हा शॉर्टकट रस्ता. Yes, we can do it. करके ही मानेंगे, छोड़ेंगे नहीं. Lots love from यमुनोत्री. हे ना चारधाममधील खूप महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. यमुनोत्री मंदिर ना यमुना देवीला समर्पित केलं आहे आणि जी सूर्याची कन्या आहे आणि यमाची बहीण मानली जाते. फायनली आम्हाला भेटला लवकर. एक पॅच होता, खूप जास्त मळ होता, खूप जास्त, आणि रस्ता तिथं बनवला गेला होता म्हणून, आणि पाऊस पण होता त्याच्यामुळे खूप जास्त त्याच्यात चालावं लागलं. मागे इकडं लँडस्लाईडचा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही बघू शकता पूर्ण रस्ता खचलेला आहे, तो डायरेक्ट गेलेला आहे. इमॅजिन पण नाही होत की यार पुरा रस्ता खाली जाऊन बसू शकतो. हा नवीन रस्ता केलेला आहे. लेक गंमत म्हणजे माउंटेनच तुम्हाला खूप जास्त प्रोत्साहित करतं जाण्यासाठी. जी ब्युटी आहे ना ती ऑटोमॅटिक तुम्ही पुढे जात असतात. जानकी चट्टी and यमुनोत्री, 5 kilometers from there. My goodness. जेव्हा आपण बीचवर जातो तेव्हा आपल्याला फक्त समुद्रच थांग इकडे दिसतो. इकडं फक्त तुम्हाला माउंटेन्स रेंजमध्ये पूर्ण थांग माउंटन्स दिसतील. असं वाटत होतं तिथं जावं आणि साक्षात शिवाचं दर्शन घडावं. मीन्स बघता क्षणीच खूप वेगळं वाटतं तिथं. जानकी चट्टी. हे बघा आतापर्यंत फक्त 3 किलोमीटर अंतर पार केलं तर जानकी चट्टीपासून हा ट्रेक जो आहे तो 6 किलोमीटर आहे. सूर्यात नाही. नमस्ते. निसर्गाचा आनंद घेत आम्ही मस्त गेलो, फोटोज क्लिक करत गेलो. देन लागली भूक आम्हाला, बिकॉज केव्हाचे निघालेलो होतो. तो ऑब्वियसली पहाडो मॅगी तो आपको क्या मिलेगा. मॅगी मिलेगी. नुसतं गरमागरम आम्ही मॅगी टेस्ट केली आणि पोटात थोडं टाकलं आणि मग परत पुढे निघालो आम्ही. मी ट्रेक करून कितीही थकणार पण
इथला जो मनमोहक दृश्य ना तुम्हाला थकूच नाही देणार. एक अलग उत्साह, एक अलग एनर्जी, अलग फ्रेशनेस असतो जो तुम्हाला मोटिवेट करत असतो पुढे जाण्यासाठी. आणि जेव्हा आम्ही इथूनच मंदिर बघितलं दुरून, अरे हाश फिलिंग आली की जवळ आलो आहे, खूप जवळ आलो आहे. तर मस्त मंदिराच्या दिशेकडे निघालो आणि मध्येच खूप जास्त पाऊस होता, त्याच्यामुळे ना आम्हाला पुन्हा रेनकोट घालावा लागला. आणि मग अशा रीतीने हळूहळू पाऊस कमी झाला, मग रिलॅक्स झालो आम्ही. एक गोष्ट इथं आहे की तुम्ही ट्रेक करताना मस्त स्वीट्स घेऊन जा आणि त्याच्यानंतर प्रोटीन बार घेऊन जा, त्याच्यानंतर एनर्जी ड्रिंक सिप करत हळूहळू तुम्ही जाऊ शकता. बट आपल्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला इथं वॉक करायचं आहे, कोणासोबत कॉम्पिटिशन करायची नाही आहे. म्हणजे आम्हाला 4 वाजले होते ऑलमोस्ट इथं. तर तुम्ही बघू शकता तोंडातून अक्षरशः वाफा निघत होत्या, इतकी थंडी होती इथं. फायनली जय यमुना मैया. पौराणिक कथा आहे की यमुनोत्री हे आसिक मुनींचे घर होतं, जे यमुनाच्या काठावर राहत होते आणि देवीच्या भक्तीसाठी ते ओळखले जायचे. सध्याचं जे 19व्या शतकात हिंदू राजा नरेंद्र शहा यांनी बांधलं होतं हे मंदिर. हे मंदिर यमुना देवीला समर्पित आहे, आपल्याला माहिती आहे, जिला पवित्रचं प्रतीक मानलं जातं. आणि इथं गरम पाण्यातनं स्नान केलं जातं. हजारो यमुनोत्रीला इथं यात्रेकरू भेट देतात, प्रार्थना करतात, देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं येतात. आणि मंदिर नैसर्गिक गरम पाण्याचा झऱ्याने भेटलेलं आहे. यात्रेकरूंना मंदिराला भेट देण्यापूर्वी ना या पाण्यात स्नान करण्याची प्रथा आहे, कारण असं मानलं जातं की इथं शरीर आणि मन शुद्ध करतं आणि आरोग्य चांगलं राहतं. मी ही पाण्यात डुबकी मारली, मस्त भारी वाटलं होतं. इकडे पुरुषांचं वेगळं आहे आणि महिलांचं वेगळं आहे. जाऊ ना चल. लागायला लागली होती मला थंडी, कारण वातावरण खूप जास्तच गार होतं. इतकं आम्ही चालून आलेलो होतो ना, जेवढा पण शीन होता तेवढा निघून गेलेला होता. आणि इथं जेव्हा पोचल्यावरती OMG आमचा उत्साहाला ठिकाणा नव्हता. मग तिथं पोचल्यावरती ना काय भारी वाटत होतं, काय फिलिंग होती ती मी खरंच शब्दात एक्सप्रेस नाही करू शकत आहे. जो पूर्ण व्ह्यू आहे, जो नजारा आहे, जो निसर्ग आहे, मीन्स खरंच शब्दात नाही सांगू शकत मी इथं. तर हे आहे मेन मंदिरातले मीन्स देवी आपली यमुना माता. इतकं फ्रीज व्हायला होत होतो ना इथं, जर बिना चप्पल तुम्ही नुसते उभे राहिले OMG असं वाटायला लागलं की तुम्ही फ्रीजमध्येच आहात. जी गरम पाण्याचं कुंड आहे तिथं ते महाराज लोक बसलेले असतात. तर तुम्ही घरून जे काही तांदूळ आणलेले असतात ना, तर ते इथं 1-2 मिनटं काहीतरी ते टाकतात आणि ते घरी घेऊन जाऊन तुम्ही त्याचा आज प्रसाद म्हणून त्याचं काहीतरी खीर करू शकतात किंवा ठेवू शकतात धान्यांमध्ये असं मानलं जातं. तर मीही नेलेलं होतं, मीही केलं ते. सी किती गार असेल की नाही वातावरण. तर मग मी नंतर मस्त कॉफी प्यायली आणि हा कॉफी तिथं 50 रुपीजला मिळते. देन आम्ही मस्त रूमला पोचलो, फ्रेश झालो आणि डिलिशियस जेवण केलं. अशा रीतीने थकलो पण होतो आज खूप आणि जेवण मस्त केलं आणि मग मस्त गाढ झोपलो. आणि सकाळी जेव्हा उठलो, आहा जो रूमचा आमचा बाहेरचा दृश्य होता ना, खूप एक्सायटिंग आणि खूप रिफ्रेशिंग होता. यू कॅन सी दिस.
तिथं इतका कोल्ड होता ना की जी बॉटल बॅगमध्ये होती ती सुद्धा फ्रीज झालेली ऑइलची. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मस्त ब्रेकफास्टला भेटूया आपण आता. लेट्स लव.